सनम पुरी यांचा हा कॉन्सर्ट आज 2 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे। क्लोजिंग सेरेमनी जी ती आहे यशवंत स्टेडियममध्ये आपण माझ्या मागे पण बघू शकता, आपल्या अवतीभोवती पाहू शकता। प्रचंड नागरिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबतच त्यासाठी पोलीस बंदोबस्त करणारे जे अधिकारी आहेत ते आपल्यासोबत तैनात आहेत, आपल्यासोबत ते उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत विचारू, सर सनम पुरी यांचा कॉन्सर्ट आहे, फेमस सिंगर आहे आणि नागरिकांची प्रचंड गर्दी मिळते, कशा प्रकारची व्यवस्था आहे, कशा प्रकारची आपण कायदा व्यवस्थापन? येथील लोकल प्रशासनाने स्टेडियममध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं सुचारूरूप आगमन आणि प्रस्थानापर्यंत नागरिकांच्या सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त पोलीस विभागाकडून करण्यात आलेला आहे। इथं एकंदर 7 गेट आहेत, 2 VIP गेट आणि 5 इतर गेट आणि इमर्जन्सीला सुद्धा अजून 3 गेट अतिरिक्त ठेवण्यात आलेले आहेत आणि इथं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सगळ्यांना हा कार्यक्रम शांततेने पाहायला मिळावा म्हणून सगळं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे। जसं की आपण पाहिलं की एवढी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती, गेट बंद करण्यात येत आहेत, नागरिक जे आहेत ते किंवा जे ते सनमपुरीचे फॅन्स असते इकडून तिकडे पळापळी करतायत। हे माझ्या मागे आपण दृश्य बघू शकता, हे पळापळीचे दृश्य आणि नागरिक जे आहेत ते एवढे एक्सायटेड झालेले आहेत, आपण हे माझ्यासोबत बघू शकता। सर तर मग याच्यावरती ट्रॅफिक व्यवस्था कशा प्रकारची करण्यात आली आणि ट्रॅफिकचा बंदोबस्त कसा आहे? ट्रॅफिकचा व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। हा जो यशवंत स्टेडियमचा परिसर आहे याला पार्किंगसाठी बॅन करण्यात आलेला आहे। इकडे पंचशील चौकाकडे जे STचं डेपो आहे तिथं 4 चाकी आणि दुचाकी, तसंच मेट्रोची जी रिझर्व जागा आहे समोरची तिथं 4 चाकी दुचाकी, तसंच पोलीस स्टेशनजवळ जे जिमखाना आहे तेथील जागा रिझर्व करण्यात आलेली आहे। धावपळ याकरिता आहे की लोकांना हे माहीत नाही याला 7 गेट आहेत, त्यामुळे त्यांना वाटतं की एकाच गेटमधून प्रवेश असेल, प्रत्यक्षतः 7ही गेटमधून प्रवेश देण्यात येत आहे आणि सुरळीत प्रवेश होईल। माहीत नसल्यामुळे थोडी धावपळ होत आहे। कदाचित समजा असं होऊ नये, पण समजा काही अनुचित प्रकार घडला तर कशा प्रकारची कारवाई करण्यात येईल? नाही, अनुचित प्रकार घडण्याचं काही कारण नाही आणि कारवाई करण्याचं काही कारण नाही। सुचारू रूपनं चालू आहे, उत्साह आहे, तो उत्साह दिसत आहे। खूप खूप धन्यवाद। जसं की आपण पाहिलं नागरिकांमध्ये खूप उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नागरिक जे इकडून तिकडे पळापळी करतायत आणि त्यांना समजतंय की कोणत्या गेटमध्ये एंट्री करायची, कोणत्या गेटमध्ये एंट्री नाही करायची त्यांना कळत नाही। थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे, पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सगळी व्यवस्था जी आहे, सगळी जी नियोजन जे आहे ते पूर्ण सुधारितरित्या करण्यात आलेलं आहे। आता याच्या पुढे आता कॉन्सर्ट सुरू झाल्यानंतर किंवा सुरू व्हायच्या टाईममध्ये आता कशा प्रकारे कॉन्सर्ट जातो आणि नागरिकांचा याला किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सम्राट गोटेकरसोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।